मला लाज वाटते की पुणे महापालिकेचं प्रशासन या बिल्डरला सामील झालेलं आहे। मी राज्यकर्त्यांना इशारा देऊ इच्छितो, आज इथं मुठभर लोक आलेली आहेत, परंतु पुण्यातले सगळे हिंदू नाराज आहेत। जर आमचं म्हणणं आज ऐकलं गेलं नाही तर पुण्यातले सगळे हिंदू मंदिराच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांना संपूर्णपणे देवीचं मंदिर, गणपतीचं मंदिर, शंकराचं मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं आहे, ते आम्हाला अजिबात मान्य नाही। ती नोटीस कॉर्पोरेशननी लवकरात लवकर परत घ्यावी आणि जनभावना, हिंदूंची भावना, आमच्या समाजाची भावना लक्षात घेऊन ते कार्य लवकरात लवकर करा। नमस्कार, क्रांतीबरोमध्ये स्वागत आहे मित्रांनो, मी रोहन गवळी। मित्रांनो, म्हणतात ना, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा। पुण्यातील सुप्रसिद्ध असं इथले सोमेश्वर मंदिर आहे आणि पुणे महानगरपालिकेकडून नोटीस आलेली आहे। या बाबतीत हिंदू आघाडीचे मिलिंददादा एकबुटे माझ्यासोबत आहेत। दादा, हे काय चाललंय? हा पूर्णपणे एक भ्रष्टाचाराचा नमुना आहे। या ठिकाणी हे मंदिर तोडून टाकून अजमेरा बोरा या बिल्डरला इथं मद्यालय आणि नृत्यालय काढण्यासाठी मोकळं रान करून द्यायचं असा हा दुष्ट कावा आहे। आणि मला लाज वाटते की पुणे महापालिकेचं प्रशासन या बिल्डरला सामील झालेलं आहे। मी राज्यकर्त्यांना इशारा देऊ इच्छितो, आज इथं मुठभर लोक आलेली आहेत, परंतु पुण्यातले सगळे हिंदू नाराज आहेत। जर आमचं म्हणणं आज ऐकलं गेलं नाही तर पुण्यातले सगळे हिंदू मंदिराच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। दादा, असा एक प्रश्न होता की डॉक्युमेंट्स आहेत तरी देखील असं का घाट घातला जातो? अधिकाराचा गैरवापर, मिसयूज ऑफ पॉवर, आणि काही लोक जे आहेत त्यांच्या मनातली जी सच्चाई आहे ती लोपल्यानंतर ते राक्षसासारखं वागतात। तर प्रशासन आज राक्षसासारखं वागतंय आणि अत्यंत न्यायाला धरून कारभार असलेलं हे सोमेश्वर मंदिर कोणाचीही तक्रार नसताना पाडण्याचा घाट जो प्रशासनाने घातलेला आहे तो सर्वथा चुकीचा आहे। प्रशासनाच्या टाळक्यात शिवभक्तांचा दणका बसल्याशिवाय राहणार नाही। दादा, असा एक प्रश्न होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, म्हणजे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, तरी देखील अशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय। आम्ही देवेंद्र फडणवीसांवर आणि एकनाथ शिंदेंवर आरोप करणार नाही। कारण असं आहे की एखादा मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना अल्पभार देणाऱ्या आचार्यांनी मीठ जास्त घातलं तर ती आचार्याची चूक असते, कार्यक्रम आयोजित करणाऱ्याची चूक नसते। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना आम्ही वेळप्रसंगी भेटू, त्यांना आमचं निवेदन देऊ, ते आमचं ऐकतील असा आमचा विश्वास आहे। कारण ते सुद्धा मंदिराच्या संस्कारातूनच मोठे झालेले आहेत। पण जर आमचं कोणी ऐकलं नाही आणि या मंदिरांच्या बाबतीत जर चुकीचा निर्णय घेतला तो आम्ही सहन करणार नाही। तर माझ्यासोबत अग्रवाल समाजाचं नेतृत्व राजेशजी अग्रवाल माझ्यासोबत आहेत। आमच्या समाजाला किंवा या मंदिराला, हे मंदिर सर्वप्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे। हा मंदिर कमीत कमी 70-80 वर्षापूर्वीच आहे। ही जे मागं आपल्याला शंकराची पिंड दिसते ती स्वयंभू आहे, ती काय अनुकुणी बसवलेली नाही। तर 70 वर्षापूर्वी त्या मंदिराची पूजा चालू झाली, नंतर हळूहळू कालांतराने आपण या मंदिराचा विस्तार केलेला आहे। आणि या विस्तारामध्ये आपण वेगवेगळ्या मूर्ती, जसं तुमच्यासमोर आहे, एक तर सर्वप्रथम इकडे अग्रसेन महाराज जे आमच्या अग्रवाल समाजाचे दैवत आहे, ती एकमेव मूर्ती पूर्ण शहरामध्ये इथं बसवली आहे। 25 वर्ष झाले त्या मूर्तीला बसून। त्याच्या व्यतिरिक्त गणपतीचं मंदिर आहे, राधाकृष्णाचं मंदिर आहे, देवीचे मंदिर आहे, सगळे मंदिर इथं हनुमान मारुतीचे मंदिर आहे। सगळे मंदिर असताना ही जागा खाजगी आहे। आम्ही कुठल्या सरकारी जागेवर किंवा कुठल्या अशा जागेवर हे मंदिर बांधलेलं नाही। त्यांना संपूर्णपणे देवीचं मंदिर, गणपतीचं मंदिर, शंकराचं मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं आहे, ते आम्हाला अजिबात मान्य नाही। ती नोटीस कॉर्पोरेशननी लवकरात लवकर परत घ्यावी आणि जनभावना, हिंदूंची भावना, आमच्या समाजाची भावना लक्षात घेऊन ते कार्य लवकरात लवकर करा अशी आमची त्यांच्या कळकळाची विनंती आहे। तर माझ्यासोबत मंदिराचे महाराजसुद्धा आहेत, काय सांगाल? यहाँ पर सोमेश्वर मंदिर और आसपास परिसर के विश्रांतवाड़ी परिसर में जितने मंदिर हैं तो सब मंदिर के मिलकर आज जो जगह यहाँ पे जा रही है, मंदिर को हटाया जा रहा है, वो हिंदू समाज के ऊपर, सनातन धर्म के ऊपर बहुत बड़ा आघात हो रहा है।
इसकी रक्षा के लिए यहाँ पर सब हम लोग एकत्रित हैं। सबसे अनुरोध है कि सब के सब कुटुंब परिवार के साथ में इसको संरक्षण दें और गवर्नमेंट से भी आप आग्रह है कि इसका संरक्षण करें। जय श्री राम।